ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या राजकारणामध्ये एक सिंपती वेव्ह देखील आहे असं सातत्याने अनेक लोकांकडून या सगळ्या संदर्भाची वक्तव्य पाहायला मिळाली। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हा एक राजकीय पक्ष आहे, 1966 साली त्या पक्षाचा संपूर्ण जन्म बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण सहानुभूतीच्या लाटेवरती लोकांशी एक वेगळं नातं संबंध जोडून हा संपूर्ण पक्ष उदयास आलेला, रुजला, राज्यात सत्ता देखील त्यांनी गाजवली। त्याचसोबत शरद पवार यांचं राजकीय पॉलिटिकल करिअर पाहिलं तर ते 4 वेळा मुख्यमंत्री या राज्याचे राहिले, बडे नेते त्यांनी या पक्षामध्ये गळाला लावलेले होते। परंतु ज्या पद्धतीने ही सगळी राजकीय स्थित्यंतर झाली त्यामध्ये तुम्हाला वाटतं का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पॉलिटिकली सिंपती, लोकांची सिंपती आहे म्हणून? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न। भारतीय मानसिकतेचा जर आपण अभ्यास केला तर भारतीय लोकांची भावना हे शोषिक तेवढेच आहेत, लोक तेवढेच भावनिक पण आहेत आणि जो अडचणीत असतो, जो संकटात असतो त्याच्याकडे सहानुभूतीच्या नजरेनं पाहणं हे भारतीय मानसिकतेचा भाग आहे। त्याला राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या व्याख्येत बसवता, त्याला किती चपखलपणे त्याला कुठलं स्वरूप देता, हा त्या राजकीय कौशल्याचा भाग आहे। परंतु भारतीय मानसिकता तुम्हाला नजरेआड करून चालणार नाही। हीच मानसिकता इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिसली आणि राजीव गांधींना अभूतपूर्व यश 1984 साली मिळालं। हीच मानसिकता जेव्हा शरद पवार म्हणाले की माझ्यावर काँग्रेसने अन्याय केला, मला पंतप्रधान होऊ दिलं नाही, तेव्हा 1999ला लोकांनी त्यांना चांगले आमदार दिले। हीच मानसिकता आपल्याला एकदा नव्हे अनेकदा दिसलेली आहे, याला दोष देऊन चालणार नाही। ही व्यापक जनहिताची भावना असते आणि ती भावना लोकांमध्ये तयार होण्यापासून रोखणं हे ज्या पक्षाला त्यातून लाभ मिळवायचा असतो वेगळ्या पद्धतीचा, हे त्याचं काम असतं। आणि तुम्ही लोकांना जात असताना, लोकांपुढे जात असताना ते कसं पटवून सांगता हा तुमच्या कौशल्याचा भाग आहे। राहिला प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, लोकांना नव्हे हे सर्व श्रुत आहे की शिवसेना हा पारंपरिक राजकीय पक्ष नाही। आपल्या दर्शकांसाठी मी पुन्हा सांगू इच्छितो, शिवसेनेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा। ही संघटना आहे आणि संघटना ही त्या संघटनेच्या स्थापना जो करतो, त्या संघटनेचा जो चालक मालक पालक असतो त्याच्याकडे बघूनच चालते। मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित म्हणजे एका ओळीत सांगतो की शिवसेनेमध्ये ठाकरेंना पर्यायी नेतृत्व असं पाहण्याची लोकांना सवयच नाही की हा ठाकरेंचा पर्याय आहे, हे पाहण्याची लोकांना सवय नाही। हे मी का सांगतो हे तुम्हाला सांगतो, कारण राज ठाकरेंकडे सुद्धा लोकांनी पर्यायी ठाकरे म्हणून पाहिलंच नाही। याला आम्ही काहीच दोष देऊ शकत नाही, आम्ही पत्रकार म्हणूनही निष्कर्ष काढू शकत नाही, ना कुठला राजकीय विश्लेषक सुद्धा किंवा दुसरा कोणी राजकीय नेता सुद्धा विश्लेषण करू शकत नाही। बाळासाहेब ठाकरेंना पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंकडे कधी पाहिलं गेलं, जेव्हा त्यांच्या पश्चात शिवसेनेची सूत्र आली तेव्हा। आजही ठाकरेंच्या ऐवजी आमका एक व्यक्ती त्यांना पर्याय म्हणून नेता आहे हे मानण्याची पद्धत नसल्यामुळं शिवसेनेतून जो बाहेर पडतो त्याचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व नेहमी धोक्यात येतं। त्यामुळं उस्मानाबाद, ज्याला आपण आता धाराशिव म्हणतो, परभणी असो, असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथं शिवसेनेने सातत्याने उमेदवार बदलले, पण उमेदवार बदलल्यानंतर सुद्धा शिवसेना निवडून येत राहिली। याचं कारण असं की ठाकरे आणि शिवसेना ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। आता एकनाथ शिंदे आणि भाजप हे लोकांना कसं पटवून सांगतात की फक्त विचारधारा बदलली बाळासाहेबांची, उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारधारेपासून दूर गेले म्हणून आम्हाला मतं द्या, तर याचा कौल EVM मशीनमधून कसा येतो ते लोकांना पटलंय का, हाच पुन्हा पुन्हा मुद्दा येतो आणि तो सहानुभूतीचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला। दुसरा मुद्दा आहे शरद पवारांविषयीचा। शरद पवारांविषयी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रवाद आहेत, त्यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच त्यांचे विरोधक सुद्धा आहेत। म्हणजे त्यांच्या उणिवांबद्दल, राजकारणाच्या चुकांबद्दल चर्चा करायला एक स्वतंत्रपणे तो चॅप्टर आहे। पण आज आपण जेव्हा बोलतो लोकसभेविषयी तेव्हा शरद पवारांचं वय आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा मी एक अनुभव घेतला, लोकांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच शरद पवारांनी केलेली आहे ना, त्या पक्षाच्या संस्थापकापासून तुम्ही पक्ष बाजूला कसं काय काढू शकता? त्या संस्थापकाला वगळून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमचाच खरा पक्ष आहे असं कसं म्हणू शकता? हे लोकांना तितकंसं पटलेलं दिसलं नाही, म्हणून ती सहानुभूती शरद पवारांना आहे। आता 2 सहानुभूतीच्या ह्या ज्या घटकांचा विचार केला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना मिळणारं समर्थन म्हणून काहीसं वेगळं ठरतं। म्हणून हा निष्कर्ष काढावा लागतो की आत्ताच्या निवडणुकीमध्ये या लोकसभेमध्ये त्यांना भरीव जनसमर्थन मिळण्याची शक्यता जास्त आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।